आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्ये या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. काय झालंय मी कोण असं काय करत आहे अहो मी प्रशांत दामले. हा ते धुलीवंदनामुळे जरा रंग बदललेत. नाही बरोबर आहे सगळ्यांना धुलीवंदनाच्या मनापासून शुभेच्छा. काय आहे इको फ्रेंडली आपण धुलीवंदन करायचं बरं का. काय जास्त पाण्याचा वापर करू नका. हा निसर्गाला जास्त हानी पोचवू नका. पाण्याचा जास्त वापर करू नका. सध्या पाण्याचं दुर्भिक्ष आहे त्यामुळे आहे ते जपून वापरायचं आहे की नाही. आणि आजचा हा भाग साजरा करण्यासाठी आपल्याकडे राधा ही बावरीमधले 2 कलाकार आलेले आहेत. त्यांचं आपण आता स्वागत करायचं आहे. नमस्कार. नमस्कार. अरे हा कुठे गेला सौरभ कुठे गेला. सौरभ हा गेला वाटतं मध्येच. कुठे हॅलो अरे शाबाश तू खेळून आलायस का खेळायचंय. धुलीवंदन स्पेशल. अजून खेळायचंय तुला अजून खेळायचंय. हा 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 काय जास्त जास्त त्रास द्यायचा नाही एकमेकांना. द्या द्या मला खूप त्रास देतो हा. हो त्यामुळे ना? तुम्ही त्याला त्रास द्या. वा, वा, वा. आमची राधा आमच्या सिरियल मध्ये पूर्ण पांढरी असते तिलाही थोडस तिला तिच्यासाठी हे बघ व्हरायटी आपल्याकडे व्हरायटी आपल्याकडे. आता कसं लावायचं आणि काय लावायचं एवढाच मुद्दा आहे. असं असं नाही नाही तसं नको एका तोंडा असं ना हे बघ वेगळंच काहीतरी दिसतंय. बस जास्त नको. ओके ओके. फर्स्ट क्लास. मी लावू तुम्हाला चालेल? झाले माझं लावून मी खेळून आले ऑलरेडी. आहा. आता अजूनच ओळखणार नाही तुला. तुला काय परत लावायचंय. हो म्हणजे शाबाश. आता कसं तू गेला. अरे, गेला खलास झाला तो. अरे, बस 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 ऍडिशन बस. आता मी हे हात ऍड करू. बस फर्स्ट क्लास. चला बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या. कारण जरी धुलीवंदन असलं तरी आपला खाण्याचा कार्यक्रम आपण थांबवू शकत नाही. काय नंतर भूक लागते ना नंतर मलाच म्हणाल आज काहीच दाखवलं नाही. तसं होतं का म्हणे. आता कार्यक्रम आहे आपला तो सुरू करायचा आहे. पण परत एकदा तुम्हालाही दोघांनाही धुलीवंदनाच्या मनापासून शुभेच्छा. प्रेमाने खेळा. त्रास होईल असं खेळू नका. दुसऱ्या दिवशी त्रास होता का म्हणे कुठल्याही गोष्टीचा. ओके आता राधा ही बावरी. राधा ही बावरीमध्ये तुझं नाव काय आहे. राधा. आणि तुझं नाव काय. सौरभ. तुझं खरं नाव काय आहे. श्रुती. श्रुती. तुझं खरं नाव काय. सौरभ. असं का. त्यांना वाटलं बरं नाव आहे बरं त्यामुळे नाव. तसं ते ऐकायलाही बरं वाटतं लोकांनाही बरं वाटतं त्यामुळे तसंच ठेवलं. ओके आता कुठपर्यंत पोहोचलेली आहे राधा ही बावरी सिरियल. खूप छान इंटरेस्टिंग पॉइंटवर आता राधाई बावरी आहे. बर. राधा सौरभच्या प्रेमात पडली पण सौरभला कुठे ना कुठे ते कळत नाही की तो प्रेमात पडलाय की नाही. पण ऍट द सेम टाइम राधाला स्थळ येत आहेत कारण तिचं लग्न करायचंय. ओके. त्यामुळे सुनील बर्वे जे गौतमचं कॅरेक्टर करत आहे त्यांची एंट्री सुद्धा झालेली आहे. त्यामुळे काय नक्की होणार आहे. राधा लग्न करणार का. राधा कारण सौरभच्या प्रेमात पडली मग सौरभला कळणार का की तो राधाच्या. असं खूप अशा बऱ्याच गोष्टी क्लमझी झालेलं आहे. पण मग आता हे सौरभचं जे कॅरेक्टर आहे ते काय कॅरेक्टर आहे. तो एक कॉलेज गोईंग मुलगा आहे जो कॉलेजमध्ये जात नाही टवाळक्या करत असतो आणि त्याला एका पार्टीमध्ये राधा दिसते ती त्याला त्याच्या भावासाठी योग्य वाटते म्हणून तुझ्या भावासाठी योग्य वाटते. म्हणून मी माझ्या भावासाठी म्हणून तिच्या मागे लागतो की त्याच्याशी लग्न कर त्याची लग्न कर. आणि तो मी हिच्या मागे लागतो हिला कन्व्हिन्स करायला की माझ्या भावाशी लग्न कर. आणि करता करता हळूहळू ही सौरभच्या क्रमात. हा. ओके. आणि मग तुम्ही काय घरातून डबा घेऊन जाता का तिकडचं सेटवरचं जे जेवण येतं ते खाता. नाही मुळात तुला येतं का काही बनवतं इतकंच असं सुरू. तुला काय येतं का. मला येतं पण मी आता मुंबईत राहतो. पुण्याला घरी गेलो आणि वेळ असला तर मग कधी. पण जगण्यापुरतं तुला काही येत. जगण्या तुला काय येतं. मलाही येतं म्हणजे बेसिक गोष्टी एका मुलीला यायला पाहिजे. चहा दूध तापवणं वगैरे. ती कधी कधी तिची काय स्पेशालिटी आहे. तिने मध्ये आमच्यासाठी सगळ्यांसाठी कोबीची भाजी केली होती. साधारण आम्ही त्याला वार केलेल्या कोबीची भाजी असं म्हणतो. वार असं काही नाही मी
सौरभ तलवारीने कापलेला कोबी कसा दिसेल तसं मी साधारण ती रॅन्डम कापली होती भाजी, तर त्याला असं वाटलं की वार पण केलं. त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट अशी की त्यांनी मान्य केली ही कोबीची भाजी. हा हे सांगणार नाही की कोबीची भाजी चांगली झाली होती, छान झाली होती, हे नाही सांगणार. जर वार केले, कोबीची भाजीच वाटत होती. वाटत होती. वार केले हे सांगेल तो. म्हणजे कोबीची भाजी एन्जॉय केलं आम्ही ते जेवण, खूप एन्जॉय केलं. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. पण म्हणजे तुलाही जगण्यापुरतं बनवता येतं. ठीक आहे, तुम्हाला जेवण बनवता येते हे बघून मला खूप आनंद झाला. आमच्या खवय्यांना तर खूपच आनंद झाला. ते काही बावरलेले नाही आहेत. आता आपल्याला बघायचं आहे हे काय बनवत आहेत जेवायला, खायला, पदार्थ काय बनवत आहेत. जायचं किचनकडे. चला, दोघेही कलाकार अतिशय आत्मविश्वासाने आमच्या किचनमध्ये आलेले. तुमचं दोघांचे मी मनापासून स्वागत करतोय. पहिल्यांदा तू काय करणार आहेस मला सांग. मी कणकेचा शिरा. कणकेचा शिरा. साधारण कणकेच्या पोळ्या करतो ना आपण. हा मग हे असं का करावं असं वाटतंय तुला. धुलीवंदन आहे, काहीतरी गोड पाहिजे. पुरणपोळी तर आपण नेहमीच करतो, हो, काहीतरी वेगळं म्हणून कणकेचा पुरणपोळी ही नेहमी करते मी त्यामुळे नाही. मग मी नेहमी नाही करत, मी तंदुरुस्ती नेहमी करा. खाते. ओके, ठीक आहे. त्यामुळे तू आता काय करणार. काय कणकेचा शिरा. कणकेचा शिरा. ओके, साहित्य सांगतेस का मला. 1 वाटी दूध, दूध, 1 वाटी कणिक, 1 वाटी साखर, अर्धी वाटी बटर किंवा तूप, साजूक तूप सुद्धा चालेल. ओके, ड्रायफ्रुट्स गार्निश करायला. आणि हे सुद्धा गार्निश करायला हे किवी क्रश आहे, केशरचं क्रश, रोज, पायनॅपल क्रश आणि वेलची पूड. फर्स्ट क्लास. काय करायची कृती मला सांग. सर्वात आधी आपण दूध दूध तापायला तापायला ठेवूया. ओके, तिथे दूध तापत ठेवलेलं आहे. आता काय करायचं मला सांग. आता आपण कणिक आणि तूप एकत्र भाजून घेऊ. बर, पहिल्यांदा तूप लागेल तुला का आधी कणिक. उलट आहे. सगळ्यात पहिले सगळं तूप असं वितळल्यानंतर आपण त्यात कणिक घालतो. हो, ऐसी आहे. म्हणजे अजून ते भाजून घेणार आहेस तू. काय तूप घालायचं आता. हे हप्ते हप्ते घालायचं नाही का, एकदम घालायचं. ते वितळेल ना लगेच. पण तुला काही नाटकात वगैरे काम करायचं वाटत नाहीये का. वाटतं ना मला. फक्त नाटकाचा एक प्रॉब्लेम असा नाही म्हणता येणार, पण दौरे आणि तालमीला जो वेळ द्यायला लागतो तो सिरियल चालू असताना कितपत देता येतो मला माहिती नाहीये. पण मला खरंच नाटक करायचं सुद्धा खूप आवडेल. जेव्हा कॉलेज चालू होतं तेव्हा मी एक नाटक आणि एक एकांकिका केली होती. कुठलं कॉलेज तुझं. सेंट मीरज पुण्याचं, कोरेगाव पाकला. त्यानंतर पण नाटकात काम करायची म्हणजे वेळच नाही आली. नाही आली, कारण मग मी साऊथ फिल्म्स करायला लागले. मग मी तिथे पण गेले. ट्रॅकच बदलला. ट्रॅकच बदलला, सतत फिरत होते मी, त्यामुळे ते नाही जमलं. एकदम साऊथ फिल्म्स करायची कसं काय. आणि तुला साऊथची भाषा कुठली येते म्हणजे लँग्वेज. कुठलीच नाही येत. अजूनही येते. अजूनही येत म्हणजे बेसिक तमिळ बोलते मी आता, कारण 4 तमिळ फिल्म्स केल्यात मी, त्यामुळे बेसिक तमिळ जमतं. पण अजून असं भराभरा नाही बोलता येत. अच्छा, पण डब्यात दगड टाकून आम्ही हलवलं तर तू सांगू शकतो आम्ही काय बोललो. साधारण म्हणजे तुला अंदाज आहे म्हणजे काय. त्यानंतर मराठी फिल्म आणि मराठी सिरियल. आता म्हणजे आता नाटकाची वेळ आली आहे. पण हो हो अगदी. मी आग्रहाने सगळ्या कलाकारांना विनंती करत असतो की नाटकात काम करा म्हणून. येस. कारण त्यामुळे होतं काय, प्रेक्षकांना सुद्धा नवीन नवीन कलाकारांची नवीन नवीन ज्या जाणीवा असतात किंवा नवीन नवीन जो उत्स्फूर्त अभिनय असतो तो बघायला मिळतो. आणि त्यालाही जरा फ्रेश वाटतं. सारखं सिरियल करून 20, 22, 25 दिवस सकाळी 7 वाजता धोपटी मारून उठायचं है की नाही. सर्वात अवघड गोष्ट आहे ती. सकाळी उठणं. सकाळी उठणं एक वेळ सोपं असेल, पुढे 12-14 तास काम करणं ते जास्त अवघड आहे. ते असं सारखं ढवळत राहायचं का. मी साधारण 5-1 किलोचं समजा असं करायला घेतलं तर शेवटी दंड होते त्याचे. ते काय वेगळा माणूस. नाही, आपल्याला तब्येत कमवायची असेल तर. हा आता छान भाजला गेलाय, त्यामुळे आपण त्याच्यात साखर घालूया. हा, आईने शिकवलं तुला. हो. कणकेचा शिरा गुजरातमध्ये खूप केला जातो. माझा जन्म बडोद्याचा आहे आणि माझे बाबा, काका आणि आजी सगळे अजून तिथेच राहतात बडोद्यामध्ये. बाबा नाही राहत, सॉरी. मी तेच विचार करायला लागलो. मला म्हणायचं होतं त्यांचं बालपण वगैरे सगळं तिकडे गेलं. बाबांचं बालपण तिकडे गेलं. मग पुण्यात कधी आला. मी 1 वर्षाची होते तेव्हा. अच्छा. तर त्यामुळे म्हणजे 1 वर्षाची म्हणजे जन्म तुझा बडोद्याचा. बडोद्याचा. अजूनही तिचं सगळं लक्षात आहे, तिकडचे संस्कार. एवढंच लक्षात आहे. खाणं लक्षात आहे. परफेक्ट.
बडोद्याचे संस्थानिक होते ना सयाजीराव गायकवाड. बरोबर बोललो ना मी? ते इतकं कॉन्फिडेंटली साधारणपणे शिक्षक बोलतात. असं एक पुलंचं वाक्य आहे ते. अतिशय कॉन्फिडेंटली सांगणारे चुकीची गोष्ट. चुकीची माहिती. तुझं हे होणार का? हो झालं आता. मी तेच सांगणार होते. आणि दूध सुद्धा आपलं तापलंय, ते आपण बंद करूया. आणि मी आता ते ह्याच्यात हे खूप अवघड आहे. खाणं त्यापेक्षा जास्त अवघड आहे. त्याच्याबद्दल आता काहीच बोलायचं नाही. लक्षात ठेव. हे बघ. खलास. क्या बात आहे यार. मत्ता. बंद करू गॅस? येस झालं आपला. ओके. नाव व्हॉट टू डू? आता आपण वरनं थोडी वेलची पूड घालू. हळूच घाला. ओके. आणि हे क्रश आणि कलर्स जे आणले त्याच्याने आपण गार्निश करूया. किवी क्रश आहे, केशरचं क्रश, पायनॅपल क्रश, रोज, ड्रायफ्रुट्स. रेडी टू सर्व. मत्ता. लिहून घ्या साहित्य आणि कृती. घाबरू नका. लिहून घ्या साहित्य आणि कृती. कणकेचा शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी दूध, 1 वाटी साखर, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी तूप, सुकामेवा, किवी क्रश, पायनॅपल सिरप, रोज सिरप, केशर इसेन्स आणि वेलची पूड. कृती: प्रथम एका पॅन मध्ये दूध गरम करून घ्यावं. एका कढईमध्ये गव्हाचं पीठ भाजून घ्यावं. त्यामध्ये तूप, साखर, गरम केलेलं दूध घालून शिरा तयार करावा. हा शिरा एका बाउल मध्ये काढून त्यावर वेलची पूड, किवी क्रश, केशर सिरप, पायनॅपल क्रश, रोज सिरप आणि ड्रायफ्रुट्स घालून गार्निशिंग करून शिरा सर्व्ह करावा. चला आता पुढच्या रेसिपीकडे जाऊया. आणि सौरभ अतिशय कॉन्फिडेंटली आमच्या किचनमध्ये दाखल झालेले आहे आणि ती गालातल्या गालात हसते. बघूया आता तुझं काय होतं ते. हा ओके. तू काय करणार आहे म्हणे? मी मशरूम सोयाबीन मसाला. मशरूम सोयाबीन मसाला. येस. हे कोणी शिकवली तुला? ही ऍक्च्युली माझी मावशी आहे, तिने मला ही डिश सांगितली. बरं. तर मी जरासा हेल्थ कॉन्शियस माणूस असल्यामुळे बरं. मला असं सोयाबीन वगैरे या गोष्टींवर मी जास्त कॉन्सन्ट्रेट करतो, तूप आणि साखरपेक्षा. त्यामुळे मला अगदी वाटलं हे कुचकटासारखा बोलेल आणि बघेल. खासियत आहे ती सौरभची. ओके. साहित्य बघितलेलं नाही अजून. आता साहित्य बघायचं आपल्याला. येस. मला सांगतोस काय काय पहिल्यांदा? हे काय? हे भिजवलेलं सोयाबीन आहे. ओके. त्यानंतर मशरूम्स आहेत कट केलेले, त्यानंतर कांदा, टोमॅटो, त्यानंतर हा पातीचा कांदा, त्यानंतर जिंजर गार्लिक पेस्ट, त्यानंतर ही आहे तमालपत्र, त्यानंतर काळी मिरी, गरम मसाला, त्यानंतर मिंट लिव्स म्हणजे आपलं पुदिना, त्यानंतर हे आहे धने जिरे पावडर, मिरच्या, हळद, मीठ आणि तिखट. ओके. साहित्य बघूया. आता जाऊया कृतीकडे. पण कृतीकडे जाण्यापूर्वी एक पर्सनल प्रश्न. येस. पर्सनल क्वेश्चन आणि प्रश्न झालं. काय झालं? कमाल आहे ना. ओके. काय आता घरी कोण कोण आहे तुझ्या? माझ्या घरी आई, बाबा आणि आजी. माझा भाऊ दुसरीकडे राहतो कारण त्याची कंपनी लांब असल्यामुळे तो थोडा घरापासून लांब राहतो. पण मला मोठा भाऊ आहे, माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा. अशी एकूण आमची फॅमिली आहे. ओके. तू कुठे राहतो? मुंबईत? नाही, पुण्यात. माझं घर ऍक्च्युअली पुण्यात आहे, पण आता मी कामामुळे मुंबईत असतो. ओके. आणि मुंबईत कुठे राहतोस? मुंबईत लोखंडवाला. ओके. ठीक. साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. तिकडे तेल तापत ठेवलेलं आहे. काय काय करायचं मला सांगतो? येस. सुरुवात आपण पहिल्यांदा मिरे आणि तमालपत्र. त्यानंतर कांदा घालूया. तो कांदा गुलाबी सर व्हायलाच नसतो, त्याला पर्यायच नाही दुसरा. हा. टोमॅटो. येस. बरोबर चाललंय ना सगळं? मी तिला विचारतो. हां. हो बरोबर. मी सांगितलं त्याला कसं काय करायचं. त्याला काहीच येत नव्हतं. सगळं तू त्याला पडवून पाठवलेलं आहे. फर्स्ट क्लास. त्याच्या मावशींबद्दल मी बोललो, त्या ऍक्च्युली याच. आता आपण हे सगळं टाकायचं ना? हां. आता पहिल्यांदा जिंजर गार्लिक पेस्ट. गरम मसाला ना?
पुदिन्याची पाने, धनेजिरे पूड. धनेजिरे पूड. तिखट. जरा तिखट करूया का? हो जरूर. मीठ आत्ताच घालू ना? मीठ. हो नक्की ना. हो. आता आमचं हे एकजीव झालेलं आहे. येस. आता काय करायचं मला सांग? आता आपण हे बाकीचे उरलेले 3 इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते त्यात टाकायचे आणि मिक्स करायचे. पातीचा कांदा. येस. त्यानंतर मशरूम्स आणि मग सोयाबीन. सगळं थंडच पडलं ना एकदम. त्याचा इंटरेस्ट गेला त्यातला. असं झालं ते. काय टाकताय ते? हा उठलं जाग आली परत. आले आले. उफ. झालंच की रे जवळजवळ. येस. म्हणजे तुझं म्हणणं आहे असं झालंय. हा हा तुझं काय म्हणणं झालंय ना? हो झालंय. म्हणजे आपण काय तसं तुझा काही कॉन्फिडन्स नाही येते. मला ह्याच्यामध्ये कॉन्फिडन्स नाहीये म्हणून. अशा मुळातच कॉन्फिडन्स नाही. Confidence त्यामुळे नाहीये, ते- त्यामुळे. ते झालंय एवढंच आहे. हे झालेलं आहे ते किती म्हणते. ओके हे झालेलं आहे असं दोघांचंही म्हणणं आहे. हे दीड लोकांचं म्हणणं आहे असं म्हणणं. दीड लोकांचं म्हणणं आहे हे झालेलं आहे आणि उत्तम झालेलं आहे. आणि मला तरी असं वाटतं वास छान येतोय. Yes. त्यामुळे नीट झालं असावं. Successful तुम्ही लिहून असावं. घ्या साहित्य आणि कृती. मशरूम सोयाबीन मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य: भिजवलेले सोयाबीन, मशरूम्स, कांदा, टोमॅटो, पातीचा कांदा, पुदिना, गरम मसाला, काळी मिरी, तमालपत्र, आलं लसूण पेस्ट, धणेजिरे पूड, हिरवी मिरची, हळद, मीठ आणि तिखट. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये काळी मिरी, तमालपत्र, कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, त्यामध्ये गरम मसाला, पुदिना, धणेजिरे पूड, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, हळद आणि तिखट घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये पातीचा कांदा, भिजवलेले सोयाबीन्स आणि मशरूम घालून शिजवून डिश सर्व्ह करावी. राधाई बावरीच्या दोन्ही कलाकारांनी आपापल्या परीने पदार्थ तयार केलेले आहेत आणि आता मी ते खाऊन बघणार आहे. तुम्ही पण खा, घाबरू नका. नाही तुम्ही सुरुवात करा. म्हणजे ट्रायल. अच्छा. नाही पण चांगलं केलं असणार याबद्दल खात्री आहे माझ्या मनात. नदिया पार. तुम्हाला सांगू का कुठलाही सण साजरा करायचा असेल ना तर उत्साह लागतो. हा उत्साह आपल्याकडे असला ना की आपण रोज सण साजरे करू शकतो आहे की नाही. फक्त काय काळानुरूप हा उत्साह किती ठेवायचा आणि सण कसे साजरे करायचे याचं थोडंसं आपल्याला भान ठेवायला लागतं. पण पदार्थ छान झाले त्याबद्दल मनापासून आभार. पण नुसते आभार नाहीत, तुम्हाला दोघांनाही आमच्याकडून एक छोटीशी वेळेवर तुम्ही पोचावं म्हणून एक छोटीशी प्रेमाची वेळ. थँक्यू सो मच. बरं आता तुम्हाला दोघांनाही जाता जाता एक प्रश्न विचारायचा आहे. तुझ्या डोक्यात ह्याच्या पुढं काय आहे म्हणजे व्हॉट इज युअर फोकस. म्हणजे आता हे तर चालूच राहतं, सिरियल वगैरे चालूच राहतात, कालांतराने तुझं लग्न पण होईल, पण आता पुढे काय? राधाई बावरी ते झालं. मला फिल्म्स करायला खूप आवडतात त्यामुळे सिरियल पेक्षा फिल्म्स कॉन्सन्ट्रेट करायला जास्त आवडेल. बरं त्यामुळे- आता काही नवीन प्रोजेक्ट तुझ्या हातात? 3 माझ्या फिल्म्स ऑलरेडी त्याचं शूटिंग संपलेलं आहे. एक एप्रिलमध्ये रिलीज होईल प्रेमसूत्र म्हणून. दुसरी तुझी माझी लव्ह स्टोरी आहे ती रिलीज होईल जूनमध्ये. आणि एक दृष्टीदान म्हणून एक फिल्म आहे ती एंड ऑफ द इयर रिलीज होईल. त्यामुळे 3 फिल्म्स आहेत. बरं आणि नवीन काही हातात? नाही आता सिरियल एवढंच. बस शांतपणे काम कर. शांतपणे काम करायचं. ओके तुझं काय प्लॅनिंग? मलाही फिल्म्समध्ये इंटरेस्ट आहे. आता मी एक फिल्म केली, आता ती रिलीज होईल एप्रिलमध्ये, योद्धा म्हणून. तर ती फिल्म झाली. आता एका फिल्मचं बोलणं चालू आहे आणि मला एक उत्तम नाटक करायला आवडेल कारण मी कधीही आतापर्यंत प्रोफेशनल नाटक केलं नाही, अमॅच्युअर थिएटर केलंय, पण त्यामुळे मला नाटकात पण खूप इंटरेस्ट आहे. सो आता नाटक आणि फिल्म असं दोन्ही माझा फोकस. नाटकात तू डेफिनेटली काम कर, तुझं इथे स्वागतच आहे नाटकात. आणि सगळ्यात फक्त एकच गोष्ट सांगून ठेवतो, नाटकात काम करायचं असेल ना तर शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार हे निर्मात्यांसाठी मोकळे ठेवायचे. Right. चला तुम्हाला दोघांनी मनापासून शुभेच्छा. पुढच्या वाटचालीसाठी मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत, चांगले चांगले तुम्हाला रोल मिळत आणि छान छान म्हणजे तुमचं जे करिअर ते छान घडू दे. थँक्यू. थँक्यू सो मच. येस. आणि परत एकदा तुम्हाला दोघांनी धुलीवंदनाच्या आणि तुम्हाला सगळ्यांना धुलीवंदनाच्या मनापासून शुभेच्छा. जपून खेळा, पाण्याचा वापर जपून करा. आपल्याकडे पाण्याचं दुर्भिक्ष आहे त्यामुळे पाण्याचा वापर जपून करा. कोणाला त्रास होणार नाही अशा पद्धतीचे रंग वापरा. म्हणजे काय दुसऱ्या दिवशी डोळे लाल झाले, सुजलेत असं काही होता कामा नये. प्रशांत सर थँक्यू व्हेरी मच आम्हाला इथे येऊन हे युनिक पदार्थ करायची संधी दिल्याबद्दल. आणि धुलीवंदनाच्या तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा.
आणि व्ह्युअर्स थँक्यू. आणि सिरियल नक्की पाहत राहा आणि आमच्या ज्या फिल्म्स रिलीज होतील त्याही पाहत राहा. थँक्यू. प्रशांत दादा, खरंच म्हणजे हे एवढं जितकं सोपं वाटतंय तितकं नाही करायला, आणि केल्यानंतर तुम्हाला दोघांनाही आवडलं त्यामुळे मला खूप बरं वाटतंय. तुम्हाला सुद्धा धुलिवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि झी मराठी आणि आम्ही सारे खवय्याच्या सगळ्या व्ह्युअर्सना धुलिवंदनाच्या शुभेच्छा. आमची सिरियल नक्की पाहत राहा. रिस्पॉन्स तर खूप छान आहेच, असाच रिस्पॉन्स असू दे आणि असंच प्रेम करत राहा. थँक्यू. चला आता निघायची वेळ झालेली आहे. आणि ह्यानी जे अप्रतिम पदार्थ बनवलेले आहेत ना, अप्रतिम पदार्थ जे बनवले ते आता मला खायचे आहेत. आपल्याला पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. आमच्या खव्यानं तू आज काय काय दाखवणार आहेस? पेस्तो पास्ता पेस्तो पास्ता आणि चीज बनाना पकोडा. चीज बनाना पकोडा. खवय्ये